श्री गणेशायनमा मागिले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडे आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्र आनंदले. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापुर परमपावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवे करे सेवा करीती जेते वाहे भीमारती स्नान करती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिते नृसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगीजन आरोग्य. कोणी घाली प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन कोणी करता गंगा स्नान नमस्कार घाली कोणी. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे 2 प्रहरी मागोनिया मधुकरी निर्वाह करीते आपुला. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जपध्याय आटपोनी मागुतीस येत गावात. सेवेकरांबरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसिती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी परान्न ठावे नसे कोणी स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुत कांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास न व्हायची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळापाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे अमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळापाशी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी जावून या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची. हिना आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाचे मनी तेथील तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्नी नाही स्वप्नी तिनं यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितेरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र शये खाली सापडले. त्यात लिहिले 1 ओळी करू नये उतावळी ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी. आपण केला अनुष्ठान परी ते झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्राश्री गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या ध्यानी आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयस त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटे जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरणी चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता करी चरण चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले. तेथे नृसिंह सरस्वती यतिरूपी वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करता घरी गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयाची जाहली गर्दी यात्रा
घरोघरी नामघोषे ते नगरी रात्रंदिने गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तेथे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीरजती रामदासी अधोरपंथी दर्शना येथे स्वामींच्या कोण करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचेन स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्यपावन देखोनी नगरी बाळाप्पा तोषले अंतरी पूर्वपुण्य तयाचे पदरी जन्मसार्थक जाहले बाळाप्पा होऊन सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्याय परिसावी जयाचा महिमागद जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत एकादशादय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु।